अरे हा आपला बॉलर काय तो सिद्धू 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 2 ओव्हरचा सिद्धू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. पहिल्या षटकातला पहिला बॉल यावेळेला डावखुऱ्या फलंदाजासाठी देवगड बनाम श्रीराम गवे अशी महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती संभवतः दुहेरी धाव इथे पूर्ण केली जाऊ शकते. तर पहिल्याच बॉलवरती 2 धावा वसूल करत स्वतःचं खातं ओपन केलंय. टीमचं खातं देखील ओपन केलंय. याच्यानंतर देखील अनेक महत्वाच्या मॅचेस आपल्याला पाहायचे आहेत. डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव घेतल्यानंतर कॉन्फिडन्स या खेळाडूचा वाढलाय. सिद्धू पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. जास्त शफल झालेले होते फलंदाज. पंचांचा कोणताही इशारा आलेला नाही. फेअर डिलिव्हरी बॉलची सांगता होते. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आणि सिद्धूचं कौतुक करावं लागेल. कारण 2 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादा डॉट बॉल टाकताना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमचं ते कौतुक होणं फार गरजेचं असतंय. तर पुन्हा एकदा समोर डावखुऱ्या फलंदाजासाठी सिद्धू गोलंदाजी मार्कवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला वरून गेलेला हा बॉल अर्थातच येतोय षटकार. फिल्डर होता त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून बॉल गेलेला आहे. हाताला लागून 6 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते. कोण आहे तो? बॅटर्स नेम नवनीत आणि त्याचबरोबर राईट हँडेड फलंदाज रोशन. नवनीत आणि रोशन ही जोडगोळी मैदानावरती. सिद्धूच्या विरोधामध्ये जोरदार हल्ला बॉल चढवलाय. 6 धावा इथे वसूल केले त्या बॉलवरती. क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता. नवनीत मागच्या मॅच मध्ये देखील त्याने शानदार फलंदाजी केलेली होती. देवगड बनाम गवे असे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये चांगले बॅटल सादर करतायत. पुन्हा एकदा यावेळेला शफल झाले. शानदार स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. नवनीतच्या बॅट मधून आलेला मॅक्सिमम षटकार. कमॉन डीजे. तर 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. शानदार बॅटिंग नवनीत यांच्या माध्यमातून. सिद्धू या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. याही वेळेला बॉल संभवतः आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो. पंचांचा इशारा येतोय. याही वेळेला मॅक्सिमम षटकार. नवनीतच्या बॅट मधून आलेला घणाघाती प्रहार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. सायंकाळचं सत्र चालू झालं जिथे सिद्धू पाजी यांच्यावरती मोठे घणाघाती प्रहार केले जात आहेत. येणारा पुढचा बॉल असेल फाईन लाईक खेळ. शॉर्ट फाईन लाईक तैनात आहे परंतु चेंडू मात्र जाईल दणदणकर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. आलाय ब्रँडेड चौकार. आणि त्याचबरोबर जर पाहिलं धन्यवाद डीजे जर बघायला गेलं तर एकंदरीत सिद्धूनं सुरुवातीची कमाल काय केली होती या मॅच मध्ये. आणि त्याच्यानंतरला मात्र फलंदाजाचं धम्मालचं क्रिकेट. 6 बॉल मध्ये तब्बल 24 धावा त्यांनी बनवल्या. टाइम लाईन सांगितली जाईल 3 तर आले होते बॅक टू बॅक. एक चौकार आणि एक दुहेरी धावांचा फटकाच्या 24 धावा फलकरती पहिल्या षटकामध्ये आल्या. मित्र म्हणून खूपच एक्सपेन्सिव्ह महागडं षटक. या पुढचे मॅच असेल राधाकृष्ण आदर्श फुरुस. या 2 संघांमध्ये बिग बॅटल होईल. सो बोथ कॅप्टन टॉस बॉक्स कडे या पुढची तुमची मॅच कवली जाणार आहे. ती मॅच देखील अगदी मोठी होईल. एका बाजूला देवगडचा संघ खेळतोय. नौजवान मोहुल देवगड या संघ असेल पहिल्या षटकामध्ये 24 धावा बनवल्या. तर दुसरं षटक मात्र सुमेध जामदार यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. या बॉलवरती चांगला प्रहार कव्हरला क्षेत्ररक्षक आहे रोहित मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहेत. फलंदाज यांना मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला.
त्याचबरोबर पहिल्याच बॉलवरती कमबॅक आपण पाहिलं की पुनरागमन करत असताना म्हणजे सुमेश जामदार यांना तुम्ही बघताय पहिल्याच बॉलवरती धावचीत देखील केलं. रोहित पवार यांची खऱ्या अर्थानं प्रशंसा करावी लागेल. काय चांगली फेकी बघायला मिळेल, चांगला थ्रो होता तिथे आणि धावचीत एक चांगला नामांकित काढू असेल. दुसऱ्या बाजूला तर रणजितला पाठवलंय. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक असेल का लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडू चाललाय दणदण करत. चेंडू क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागले. अंततः त्या ठिकाणची जी आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. जोपर्यंत चेंडूला मात्र पकडलं जाईल अतिशय वेगाने या बॉलवरती देखील धावा कंप्लीट होत आहेत. सर किती धावा? 2 धावा ऍड कराव्या लागतील. सुरेश सर आपल्याला सांगतात की 2 धावा तुम्ही ऍड करून घ्या. धावसंख्या 26 ला जाऊन पोहोचेल. पहिलं षटक खूपच एक्सपेन्सिव्ह होतं आपल्या संघाला जर बघायला गेलं एकंदरीत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. रणजित देखील मैदानाच्या बाहेर येतील. धक्का क्रमांक 2 देवगड संघाला बसतोय. कमॉन डीजे. आणि इथे मात्र कमबॅक करू शकता तुम्ही आणि कमबॅक देखील करून दिला. सुमेश जामदारनं काय बॉलिंग केले. 3 बॉलमध्ये तब्बल 2 विकेट्स देखील आपल्याला बघायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये एक रनआउट होता आणि त्याचबरोबर एक झेलबाद. उचलून काढण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक इथे फलंदाज बॅक टू बॅक विकेट. सुमेश जामदार सुपर बॉलिंग करतायत. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नौजवान मोहुल देवगड संघ जर पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ठिकाणी बघा छोट्याशा गावातून येणारे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. येणारा पुढचा बॉल असेल सुमित जामदार यांचा कमबॅक खरंच अप्रतिम बघायला मिळतो. येणारा पुढचा बॉल येथे कमी गतीचा बॉल टाकलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. यष्टीरक्षक रोहित पवार यांना बघताय केवळ आणि केवळ एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागतंय. वॉट अ कमबॅक जबरदस्त. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉल टाकलेत, 3च धावा खर्च केले तर 2 खेळाडूंना नक्कीच त्यांनी बाद केले. त्याच्यामध्ये एक रनआउट आणि 2 बॅक टू बॅक विकेट अशा प्रकारचं आपल्याला समीकरण या ओव्हर मधलं बघायला मिळालं होतं. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक तुम्ही बघताय तर शेवट मधलं 2-2 ओव्हरच्या मॅच इथून पुढे सर्व खेळतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला बघायला मिळतील. त्यावेळेला कॅच सुटली होती नवनीतची, त्यानंतर नवनीतने जे प्रहार केले अगदी दिमागदार फटके बघायला मिळाले. स्विच हिट खेळायचा आहे, प्रॉपर टायमिंग मात्र नाहीये तिथे, पण तो प्रयत्न बघा या ठिकाणी अपयश. थोडासा लेट झाला खेळाडू. इथे धावचीची संधी आहे का येथे असं वाटतंय पंच प्रभावित होतील की काय, परंतु अंपायरचं सांगितलं नॉट आउट आहेत आणि या बॉलवरती केवळ आणि केवळ 2च धावा फक्त मिळून जातील. 2 धावा फक्त आपण घेऊया. षटक क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त. धावसंख्या 29, 29 झालेले आहेत. टार्गेट मात्र 30 धावांचं असेल. 12 बॉल 30 धावांची आवश्यकता आणि तब्बल 15च्या सरासरीने या धावा बनवायचे. छोटीशी विश्रांती, ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत.
धन्यवाद 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 डीजे. या ठिकाणी यंगस्टार शिव आणि जे हनुमान विसापूर यांच्यामधली लढत होणार आहे. याच्यानंतर यंगस्टार शिव आणि जे हनुमान विसापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या. 30 पाहिजे 30. यंगस्टार शिव आणि जे हनुमान विसापूर कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे. यंगस्टार शिव आणि जे हनुमान विसापूर आपण टॉस आपलीच नाही नंतर 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 अगोदरचा सामना. धावांचं टार्गेट आहे दादू दादू 30 टू विन. आपल्याने आदर्श ना. चला राधाकृष्ण आणि आदर्श क्रीडा मंडळ पुरुष यांच्यामध्ये टॉस करून घेऊया. पहिला बॉल 30 धावांची आवश्यकता असताना सुमेध जामदार स्ट्राईक वरती खेळत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला तर देवगड संघाकडनं पुन्हा एकदा तुरुप का एका गोलंदाजी मार्क वरती. कोण आहे बॉलर कोण आहे. साहिल साहिल गोलंदाजी मार्क वरती. सुमेध स्ट्राईक वरती तर नॉन स्ट्राईक मार्क वरती सिद्धू. सुमेध साहिल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेला आपण पाहतोय तशा पलवून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय सुमेध जामदारने. पंचाने कोणताही इशारा केला नाही. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. तेच धावा मोठं आव्हान ठेवलं या ठिकाणी. 15ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. राऊंड विकेट पुन्हा एकदा साहिल. यावेळेला चेंडू चांगला खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थातच आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सुमेध जामदारच्या बॅट पडून येतो मॅक्झिमम षटकार. राधाकृष्ण संघाने टॉस जिंकल्या नेक्स्ट मॅचचा आणि त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. पण तो सुमेधने षटकार ठोकला या बॉलवरती. पुढचा बॉल आखो टप्प्याचा याही बॉलवरती दिशा देते. सुमेधच्या बॅट मधून येतो मॅक्सिमम षटकार. कमॉन डीजे. सुमेध जामदारच्या बॅट मधून याही बॉलवरती घनाघाती आक्रमण करत साहिल वरती खऱ्या अर्थाने त्याने निशाणा साधलाय. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुमेध जामदारच्या बॅट मधून याही बॉलवरती जोरदार आक्रमण होत आहे. चेंडू मात्र वेगाने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ सुपर बॅटिंग. ये तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. पहिले दोन्ही चेंडू डॉट आले होते. त्याच्यानंतर 2 षटकार 1 चौकार सुमेध जामदारची
या आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर पुन्हा एकदा साहिल राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना सुमेध जामदार साठी नाही, हा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. सुमेध जामदार खेळण्यासाठी सज्ज नव्हता, पंचांनी डेड बॉल डिक्लेअर केला आणि त्यानंतर सुमेध जामदार पुन्हा एकदा स्ट्राईक मार्गवरती खेळण्यासाठी सज्ज होतील. आक्रमक फलंदाजी करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांची सरासरी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिले 2 चेंडू डॉट आल्यानंतर देखील कोणतेही प्रेशर न घेता सुमेधने आक्रमक फलंदाजी केली. या वेळेला देखील शानदार स्ट्रोक, चेंडू जातोय दर्शक दीर्घामध्ये, येतोय मॅक्सिमम षटकार. सुमेध जामदार ऑन फायर. कमॉन डीजे. सहा बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी श्रीराम गवळी संघाला सामना जिंकण्यासाठी. सुमेध जामदार ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आला होता त्यावेळेला त्याने 24 धावा खर्च केला होता, तर सुमेधने 22 वसूल केलेत. अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, हलकसा अपील, परंतु आपण पाहतो सिद्धू सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. एक धाव पूर्ण केल्याने स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा बिग हिटर, छोटा तीर वार करे गंभीर. नाम आहे सुमेध जामदार. स्ट्राईक मार्क वरती 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. लेडीज अँड जेंटलमॅन, नवतरुण मित्र मंडळ दाळ काजरकोण यांच्या वतीने आयोजित केलेला राधाकृष्ण चषक 2025 चा पहिल्या दिवसाचा थरार आपण पाहतोय. सुमेध जामदार पुन्हा एकदा सज्ज होतो. आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राईव्ह केलेला बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करत यावेळेला बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. श्रीराम गवळी संघ मात्र 1 पाऊल दूर आहे विजयापासून. 1 धावेची आवश्यकता. मॅक्सिमम षटकार. पंच सुरज सरांचा इशारा. सुमेध जामदार छोटा तीर है, लेकिन जिस तरह से वार गंभीर करता है, बड़ी से बड़ी टीम को यहाँ पर प्रतियोगिता से बाहर का रास्ता दिखाते हैं. मात्र सिंगल रनों की आवश्यकता. रक्षात्मक के साथ ड्राइव किया, सिंगल पूरा किया और इस समय श्रीराम गवई की टीम ने प्रतियोगिता की जीत के प्रबल दावेदार देवगढ़ की टीम को प्रतियोगिता से बाहर कर दिया. जीत मुबारक हो गवई टीम.